हा इकडे खूप चालू करायचं असेल. आज कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान केंद्राजवळ मौन बाळगून बदलापूर असो किंवा पश्चिम बंगाल असो किंवा देशभरामध्ये कुठे घडणाऱ्या ज्या महिलांवरच्या मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना आहेत त्या संदर्भामध्ये जागर जाणीवेचा अशा माध्यमातून आमच्या संवेदना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते विशेष करून आमच्या महिला भगिनी या कार्यक्रमाला किंवा या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्ह्याच्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेखाताई चौधरी, या कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार, त्यांच्या सभापती सुलभाताई गायकवाड सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने जी दुर्दैवानी जी काही घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये, त्या मुलींवरती जो अत्याचार झालेला आहे, आम्हाला सुद्धा त्या संदर्भामध्ये अत्यंत चीड आहे आणि आम्ही त्या घटनेचा निषेध करतो. भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमामधून सातत्याने महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरणासाठी काम करत आलेले आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक योजना सरकारच्या माध्यमामधून पक्षाने महिलांसाठी राबवलेल्या आहेत. आपल्या सर्वांना कल्पना असेल, लेक लाडकी असेल, लखपती दिदी असेल किंवा आमच्या महिलांना एसटीतून मोफत प्रवास असेल, आमच्या सर्व मुलींना शिक्षणामध्ये त्यांना मोफत शिक्षण असेल, या सगळ्या माध्यमांमधून आम्ही महिलांसाठी, महिला सशक्तीकरणासाठीचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आज सर्वांना कल्पना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम करण्याचं काम केलंय आणि गेली अनेक वर्ष अडून पडलेलं जे नारी शक्ती वंदना बिल होतं, त्याच्या माध्यमामधून आमचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी सर्व महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा 33% आरक्षण मिळवून दिलेले. अशा पद्धतीने नारी शक्तीचा सन्मान करणारा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सुद्धा सर्व नारी शक्तीच्या सोबत आहे. मग ते कुठल्याही घटना असो, बदलापूर असो, कलकत्ता असो, उत्तर प्रदेश असो किंवा देशभरातली कुठली घटना असो, तर सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो आणि बदलापूरच्या त्या आमच्या पीडितांबद्दल आम्ही या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो.